पुण्यात रिपब्लिकन सेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात आंदोलन। चंद्रपूरमध्ये निर्मल उज्ज्वल कोऑपरेटिव्ह बँकेविरोधात ठेवीदारांचा मोर्चा। संचालकांची संपत्ती जप्त करून ठेवीदारांचे पैसे परत करण्याची मागणी। ठेवीदारांकडून मोर्चा काढत पोलिसांना निवेदन। कोल्हापूरमध्ये पैलवान आणि कुस्तीप्रेमींचं आत्मक्लेश आंदोलन। स्वतःच्या तोंडावरती मारून घेत प्रशासनाचा केला निषेध। पुनर्बांधणीच्या नावाखाली या खासबाग मैदानाचं विद्रुपीकरण सुरू असल्याचाही आरोप। सांगलीमधील जतच्या नामांतराला सर्व पक्षांकडून विरोध। गोपीचंद पडळकर यांच्याकडून जतचं नाव बदलून देवभूमी जत असं करण्याचा प्रस्ताव। तालुक्यातील विरोधकांनी पडळकरांच्या प्रस्तावाविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली। उद्या करण्यात येणार आंदोलन। नंदुरबारच्या बिलाडी धरणाची उंची वाढवण्यास खामगाव ग्रामस्थांचा तीव्र विरोध। आमदार आमशा पाडवी यांच्याकडे ग्रामस्थांनी व्यक्त केला तीव्र विरोध। तर पुनर्वसनाशिवाय धरणाचं काम नको, आमदार आमशा पाडवी यांचा प्रशासनाला इशारा। अमरावती जिल्ह्यातील 33,809 शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तब्बल 308 कोटी 96 लाखांची कर्जमाफी जमा। धाराशिव जिल्ह्यातील 10,348 शेतकरी पीक विम्यापासून वंचित। 2 वेळा कागदपत्रांची पूर्तता करूनही पीक विमा नाही। विविध तांत्रिक त्रुटींमुळे शेतकऱ्यांचे अर्ज नामंजूर होत असल्याचीही माहिती। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठच्या जमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। पुराच्या पाण्यामुळे हजारो हेक्टर शेती खराब झाली, तर पीक शेतातून खरडून वाहून गेलं। तातडीने पंचनामा करून मदत देण्याची केली जाते मागणी। पलूस तहसील कार्यालय परिसरातील झाडाखाली बसवण्यात आलेल्या पर्जन्य मापकामध्ये घोळ। तर प्रदीप कदम आणि शेतकऱ्यांनी स्कायमेटच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला। साताऱ्यातील कोयना धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग कमी केला। सध्या धरणातून 13,894 क्युसेकनं कोयना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते जायकवाडी धरणामध्ये जलपूजन। जायकवाडी धरण 100कडे वाटचाल करत असताना 18 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये 88.40% पाणीसाठा। सर्व तलावांमध्ये 12,79,000 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध। धरणामध्ये समाधानकारक पाणी पातळीमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा। धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरण 90% भरलं। धरणामध्ये समाधानकारक पाणीसाठा झाल्यानं धुळे शहरासह तालुक्याचा पाणी टंचाईचा प्रश्न मिटला। हत्तूर धरणाचे 4 दरवाजे आता उघडले। 80,000 क्युसेकने तापी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। धरणाच्या पांडव क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली। नदीकाठावरती न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन। जायकवाडीमधून सोडलेल्या पाण्यामुळे बीडच्या माजलगाव धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ। पाणी सोडण्यापूर्वी धरणामध्ये केवळ 16% इतका पाणीसाठा उपलब्ध होता, त्यानंतर आता 18% पाणीसाठा झालाय। नीरा देवघर या धरणाच्या प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याला 27 वर्षांनंतर अखेर यश मिळालं। तर परहर खुर्दमधील संपादित जमिनीची नुकसान भरपाई देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश। धरणग्रस्तांना प्रति हेक्टरी 3,13,000 रुपये वाढीव नुकसान भरपाई मंजूर। रत्नागिरीच्या करबुडे शेळफाट्यावरती भले मोठं झाड कोसळलं, तर काही काळ वाहतुकीला फटका। मात्र या घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। नालासोपारा पूर्वमधील अझोळे परिसरामध्ये रोशनी अपार्टमेंटच्या गॅलरीचा भाग कोसळला। दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। रहिवाशांना बाहेर काढून इमारत मात्र रिकामी। नवी मुंबईमधील तुर्भे खारघर टनेल लिंक रोड प्रकल्पाचं 33% काम पूर्ण। टनेल लिंक रोड प्रकल्पामुळे सायन पनवेल या महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटणार। हिंगोली बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावरती मोठ्या प्रमाणात खड्डे। पावसाचं पाणी साचलं, त्यामुळे बस स्थानकामध्ये जाण्यासाठी प्रवाशांचे हाल। रायगड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये मुंबई पुणे या द्रुतगती महामार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य। टोल भरूनही वाहन चालकांचा खड्ड्यातून प्रवास। खड्डे बुजवून रस्ता सुरक्षित करण्याची मागणी। बीडच्या परळीमधील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी या उड्डाणपुलावरती खड्ड्यांचं साम्राज्य। पुलावरील खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलं, तर वाहन चालकांचा प्रशासनाविरोधात संताप। साताऱ्यातील पाचगणी महाबळेश्वर मार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य। अपघाताचा धोका वाढला, दुरुस्तीची मागणी केली जाते। नागपूर तुळजापूर महामार्गावरील यवतमाळ बायपासजवळ खड्ड्यांमुळे नागपूर लातूर एसटी बसचा ॲक्सल तुटला, तर बसमध्ये 57 प्रवासी होते। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र एसटी बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। परभणीच्या येलदरी धरणावरील नवीन पूल 1 वर्षापासून बंद। नवा पूल बंद असल्यानं जुन्या धोकादायक पुलावरून प्रवास करण्याची नागरिकांवरती वेळ। जुन्या पुलावरील कठडे तुटले, त्यामुळे अपघातांच्या संख्येमध्येही वाढ। पुणे या ठिकाणच्या भोरमधील कुडली खुर्द या गावातील पुलाचा काही भाग खचला। ओढ्यावरील पुलाचा भाग खचला, त्यामुळे पुढील गावांना एसटी सेवा बंद। नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय। वाशिम शहरातील मुख्य चौकामध्ये बसवलेले सीसीटीव्ही गेल्या 2 वर्षांपासून बंद। शहराच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर। सीसीटीव्ही तातडीने सुरू करण्याची नागरिकांची मागणी।
नंदुरबारमध्ये 60 लाख रुपये खर्च करून बसवलेले स्वयंचलित वाहतूक सिग्नल बंद अवस्थेत, प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न. शहरातील मुख्य भागातील सिग्नल बंद, त्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा. करंजा तालुक्यातील कामरगाव या ग्रामीण रुग्णालयाची इमारत जीर्ण, रुग्णालयाचं कामकाज हे तात्पुरत्या इमारतीमध्ये सुरू. जागा अपुरी, वैद्यकीय सुविधांचा देखील अभाव, उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची देखील अडचण. खानदेश एक्सप्रेस रद्दचा निर्णय प्रशासनाकडून मागे, अंमळनेरपर्यंत एक्सप्रेस चालवणार. भादलीमधील नॉन इंटरलॉकिंग कामामुळे फेरीमध्ये बदल, अंमळनेर ते भुसावळ प्रवास होणार रद्द. नंदुरबारमध्ये 56 मुलांवरती लैंगिक अत्याचार, आरोपीकडे 649 व्हिडिओ आणि 1000हून अधिक फोटो असल्याची देखील पोलिसांची माहिती. आरोपी चेतन कोळीला 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याचा आरोप. अहिल्यानगरच्या कोपरगाव शहरामध्ये चोऱ्यांचं सत्र वारंवार सुरू. नगर मनमाड या महामार्गावरती कापड दुकान फोडलं, 20,000 रुपयांचा ऐवज, चोरट्यांनी केला लंपास. धाराशिवमध्ये पवनचक्कीवरील साहित्य चोरणारी टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई करत 4 आरोपींना ताब्यात घेतलं. आरोपींकडून 4.48 लाखांचा मुद्देमाल जप्त. चंद्रपूरमध्ये हॉटेलमधील किरकोळ वादाचं रूपांतर, हाणामारीमध्ये मध्यस्थी करणाऱ्या मालकावर जीवघेणा हल्ला, वाढदिवसाच्या पार्टीमध्ये प्रकार घडला, तिघांविरोधात गुन्हा दाखल. कोल्हापूरमधल्या कबनूर या ठिकाणच्या साईनगर परिसरामध्ये पिस्तूलची गोळी लागून 1 जण जखमी झाला. बेकायदेशीर पिस्तूल बाळगून निष्काळजीपणानं 20 वर्षीय युवक जखमी. निलेश कांबळे विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील करण्यात आला दाखल. अमरावतीमध्ये स्कूल बसमधून पडून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू. मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर या ठिकाणची घटना. शिरखेड पोलीस आणि चांदूर बाजार पोलिसांकडून या संदर्भातला तपास सुरू. हिंगोलीमध्ये अनैतिक संबंधांना अडसर ठरणाऱ्या तरुणाची सुपारी देऊन हत्या. 8 जणांनी तरुणाला दारू पाजवून जंगलामध्ये नेऊन गळा चोरला. यवतमाळ गुन्हे शाखेकडून हत्येचा उलगडा. तहसील कार्यालयातून 5,500 आणि 5,000 रुपये मिळवून देण्याचं आमिष, दोघा चोरट्यांनी वृद्ध महिलेचे दागिने पळवले. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर या ठिकाणची ही घटना. जनावरं चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला लातूर पोलिसांनी केली अटक. अटकेतील तिघांकडून 41 गुन्हे केल्याची कबुली. आरोपींकडून 24 लाखांची रोकड देखील लंपास. गोंदियामध्ये बॅटरी चोरीचा पर्दाफाश, 2 चोरट्यांसह कबाडी दुकानदाराला अटक. 7 चोरीच्या बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 37,000 रुपयांचा मुद्देमालही हस्तगत. भंडाऱ्यामध्ये एक्सप्रेसच्या धडकेमध्ये उत्तर प्रदेशमधील दाम्पत्याचा मृत्यू. दोघांनी आपलं जीवन संपवल्याचा संशय. तुमसर रोड आणि कोका रेल्वे स्थानकादरम्यानची ही घटना. नाशिकमधल्या मालेगावात दुचाकी चोरी प्रकरणी तिघांना अटक, तर 22 दुचाकी मिळून एकूण 7,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. मालेगावच्या छावणी पोलिसांची ही कारवाई. रत्नागिरीमधील कुंभारली घाटातील खड्ड्यामध्ये कार अडकली, तर कुंभारली घाटातील रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य. वाहन चालकांवरती अडथळ्यातून प्रवास करण्याची वेळ. खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची देखील भीती. सिंधुदुर्गमधील कुडाळ नगरपंचायतीचा कचरा डेपो नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असल्याच्या तक्रारी. कचरा डेपोमध्ये ओला आणि सुका कचरा याचं वर्गीकरण होत नाही असा आरोप. जवळपास राहणाऱ्या नागरिकांना या कचऱ्याचा त्रास. पत्रकार असल्याची बतावणी करत तरुणाकडे 5 लाख रुपयांची मागणी करणाऱ्या दोघांना अटक. जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई. कोमल पाटील आणि जितेंद्र चौधरी अशी बोगस पत्रकारांची नावं. पालघर या ठिकाणच्या सुधागडमध्ये जागतिक आदिवासी दिनाचा जल्लोष. महापुरुषांना अभिवादन केल्यानंतर पाली शहरातून भव्य रॅली. संत सावता माळी यांच्या भेटीला पंढरपूरमधून विठ्ठलाच्या पादुकांचं अरणकडे प्रस्थान. तर या पालखी सोहळ्याला आता तब्बल 205 वर्षांची परंपरा आहे. तर आषाढी वारीनंतर आता पंढरपूरमधून निघणारी ही पालखी संत सावता माळींच्या मूळ गावी अरण या ठिकाणी पोहोचणार आहे. सिंधुदुर्ग या ठिकाणच्या आंबोली पर्यटन स्थळाचं पर्यटकांना आकर्षण. वीकेंड निमित्त राज्यभरातून पर्यटक आंबोलीमध्ये दाखल.